नमस्कार मित्रांनो, ॲडसेन्सच्या अकाउंटला आपले खाते नंबर आणि त्या खाते नंबरच्या संदर्भात असलेली डिटेल्स माहिती, सविस्तर माहिती कशी भरावयाची याच्या संदर्भात सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो गुगलवरती जाऊन आपल्या ॲडसेन्सचं अकाउंट ओपन करा. या ठिकाणी बघा मी माझं ॲडसेन्सचं अकाउंट या ठिकाणी ओपन केलेलं आहे. होम, ॲड, साइट्स, ब्लॉकिंग, कंट्रोल्स, रिपोर्ट्स, ऑप्टिमायझेशन्स, पेमेंट्स, अकाउंट आणि फीडबॅक अशा टॅब्स आपल्याला दिसून येतील. त्यामध्ये आपणास पेमेंट्स मध्ये जावायचं आहे. बघा मित्रांनो, पेमेंट्स मध्ये गेल्याच्या नंतर या ठिकाणी आपणास ट्रान्झॅक्शन्स अशी टॅब दिसेल. हाऊ यू गेट पेड या ठिकाणी आपणास हाऊ यू गेट पेड या ठिकाणी आपणास मॅनेज पेमेंट मेथड्स नावाची टॅब दिसून येईल. या ठिकाणी मी ऑलरेडी एक खाते नंबर ऍड केलेला आहे. त्या खाते नंबरच्या संदर्भात डिटेल्स माहिती आता या ठिकाणी मॅनेज पेमेंट मध्ये जाऊन या ठिकाणी बघा हा ऍड केलेला नंबर या ठिकाणी दिसत आहे. त्यामध्ये काही दुरुस्ती करायची असेल तरी एडिट वरती जावा. एडिट वरती जाऊन आपण जी काही माहिती आहे ती या ठिकाणी माहिती आपण स्विफ्ट कोड वगैरे भरून ऍड करू शकता. आता ऍड पेमेंट मेथड या टॅब वरती क्लिक करून मित्रांनो, म्हणजे दुसरा एखादा खाते नंबर आपणास ऍड करायचा असेल तर त्या टॅब वरती किंवा सुरुवातीला आपला खाते नंबर ऍड केला नसेल तरी ती ऍड अकाउंट डिटेल्स नावाची टॅब दिसून येईल. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर ऍड न्यू वायर ट्रान्सफर डिटेल्स यामध्ये बेनिफिशियरी आयडी टाकायची आहे, खातेधारकाचं नाव टाकायचं आहे, बँकेचं नाव टाकायचं आहे, त्या ठिकाणी आयपीसी कोड टाकायचा आहे आणि स्विफ्ट बीआयसी नंबर. हा स्विफ्ट बीआयसी नंबर आपल्या गुगलवरती बँकेचं नाव टाकून तुम्ही सर्च करू शकता. त्यानंतर या ठिकाणी खाते नंबर, या ठिकाणी पुन्हा तो खाते नंबर आणि या ठिकाणी सेट ॲज प्रायमरी पेमेंट मेथड्स या टॅब वरती क्लिक करून तुम्ही सेव्ह करू शकता. अशा प्रकारे मित्रांनो आपण आपल्या ॲडसेन्सच्या अकाउंटला आपला खाते नंबर ऍड करू शकता. आपल्यास कोणत्याही प्रकारची शंका असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट देऊन आपल्या अडचणी शंका विचारू शकता. धन्यवाद.